Hi friends, I am S.D. Farande and today we are going to continue our topic selection of anti-friction bearing and gears. From last lectures we are going to discussing on the gears, and today we are going to see what is the design consideration for a gear drive and what are the modes of gear tooth failure. डिझाईन कन्सिडरेशन फॉर अ गिअर ड्राईव्ह, म्हणजे गिअर ड्राईव्ह डिझाईन करत असताना कोणकोणत्या गोष्टी आपण कन्सिडर करणार आहे हा पॉईंट आहे. त्याच्यामध्ये पहिला जो पॉईंट आहे, गिअर टीथ शुड हॅव सफिशियंट स्ट्रेंथ सो दॅट दे विल नॉट फेल ड्युरिंग नॉर्मल रनिंग कंडिशन. म्हणजे ज्यावेळी आपण गिअर ड्राईव्ह ऑपरेशनमध्ये आणणार आहे त्यावेळी तो फेल व्हायला नको आहे, बरोबर. म्हणजेच त्या गिअर टीथची स्ट्रेंथ ही सफिशियंट असायला पाहिजे. गिअर टीथ शुड हॅव विअर रेजिस्टंट प्रॉपर्टी टू वर्क सॅटिस्फॅक्टरीली फॉर लॉंगर पिरियड. विअर टीथ कॅपॅसिटी जी आहे त्याची गिअरची ही कमी असायला पाहिजे, तो लवकर झिजायला नको आहे, विअर त्याचं लवकर व्हायला नको आहे. यूज ऑफ स्पेस अँड मटेरियल शुड बी इकॉनॉमिकल. जे मटेरियल आपण गिअरसाठी यूज करणार आहे हे चीप पाहिजे, इकॉनॉमिकल पाहिजे, जास्त एक्सपेन्सिव्ह असायला नको आहे ते. अलाइनमेंट ऑफ गिअर्स अँड डिफ्लेक्शन ऑफ शाफ्ट्स मस्ट बी कन्सिडर्ड टू इम्प्रूव्ह द परफॉर्मन्स ऑफ द गिअर. ज्यावेळी आपण गिअर डिझाईन गिअर ड्राईव्ह डिझाईन कन्सिडरेशन बघत असणार आहे, डिझाईन करणार आहे, त्यावेळी जी अलाइनमेंट असणार आहे गिअरची आणि ज्या शाफ्टवरती आपण गिअर बसवणार आहे त्या शाफ्टचं डिफ्लेक्शन जे आहे ते सुद्धा आपण कन्सिडर करणार आहे. कारण हे कन्सिडर केल्याशिवाय त्या गिअरचा जो परफॉर्मन्स आहे तो इम्प्रूव्ह होऊ शकणार नाही आहे. गिअर शुड गेट सॅटिस्फॅक्टरी लुब्रिकेशन. आता गिअरचं वेअर अँड टेअर जर कमी करायचं असेल तर सॅटिस्फॅक्टरी लुब्रिकेशन देणं गरजेचं आहे, ते सुद्धा आपण त्या ठिकाणी त्याला देणार आहे. हाय इफिशियन्सी अँड स्पीड रेशो, लो कॉस्ट, these are the consideration design consideration for a gear drive. Then what are the objectives in design of gear drive? तर गिअर ड्राईव्ह हा का डिझाईन करायचा, आपण कसा डिझाईन करायचा. तर पहिलं जे याचं रिझन आहे हाय पॉवर ट्रान्समिशन, नेक्स्ट कॉम्पॅक्ट साईज, म्हणजे प्रॉपरली आपण जर गिअर ड्राईव्ह डिझाईन केला तर या गोष्टी आपल्याला अचीव्ह होणार आहेत, हे आपले ऑब्जेक्टिव्ह आहेत. हाय इफिशियन्सी, लेस इनिशियल कॉस्ट, लेस मेंटेनन्स ड्युरिंग रनिंग कॉस्ट, noiseless and vibration free operation. These are the objectives in design of gear drive. Next, ज्यावेळी आपण गिअर डिझायनिंग करणार आहे किंवा आपल्याला गिअर डिझायनिंगसाठी एखादा क्वेश्चन दिला जातोय, त्यासाठी काही डाटा आपल्याला युजली दिलेला असतो, तो डाटा कन्सिडर करूनच आपण गिअर ड्राईव्ह डिझाईन करत असतो. तर तो कोणता आहे, अमाऊंट ऑफ पॉवर टू बी ट्रान्समिटेड, त्या गिअर ड्राईव्हच्या सहाय्याने किती अमाऊंट ऑफ पॉवर आपण ट्रान्समिट करणार आहे याच्यावर आपण सेट करत असतो गिअर ड्राईव्ह. त्यानंतर स्पीड ऑफ ड्रायव्हिंग गिअर, ड्रायव्हिंग गिअरचं स्पीड काय असणार आहे, स्पीड ऑफ ड्रिव्हन गिअर और व्हेलॉसिटी रेशो. एकदा ड्रायव्हिंग गिअरचा स्पीड मिळाला तर ड्रिव्हन गिअर सुद्धा आपण काढू शकतो. या ठिकाणी आपल्याला आउटपुट द्यायचं आहे त्या गिअरची जी काय स्पीड असेल किंवा जो व्हेलॉसिटी रेशो असेल तो आपण काढणार आहे, तो आपला दिलेला असतोय. सेंटर टू सेंटर डिस्टन्स बिटवीन टू शाफ्ट्स, एवढे पॅरामीटर आपल्याला युजली दिलेले असतात गिअर ड्राईव्ह डिझाईन करण्यासाठी. नेक्स्ट आहे, आता हा जो गिअर आहे हा गिअर फेल कुठं होतो, त्याचा फेल्युअर क्रायटेरिया काय आहे, तर यालाच म्हणतोय आपण मोड्स ऑफ गिअर टूथ फेल्युअर. पहिला जो आहे तो आहे बेंडिंग फेल्युअर. एव्हरी गिअर टूथ ऍक्ट्स ॲज अ कॅन्टिलिव्हर बीम इफ द टोटल रिपीटेटिव्ह डायनॅमिक लोड ऍक्टिंग ऑन गिअर टूथ is greater than the beam strength of gear tooth, then the gear tooth will fail in bending, that is the gear tooth will break. म्हणजेच जो गिअर टूथ आहे तो गिअर टूथ एक कॅन्टिलिव्हर बीम म्हणून काम करणार आहे आणि हा कॅन्टिलिव्हर बीम म्हणून काम करत असताना जे काय डायनॅमिक लोड आहेत जे त्या गिअर टूथवर
अप्लाय होणार आहेत, ऍक्ट होणार आहेत, त्याच्यामुळं त्याची बीम स्ट्रेंथ जी आहे ती कमी होणार आहे. त्यामुळं तो गिअर टूथ हा ब्रेक होऊ शकतोय. या ठिकाणी फिगर मध्ये तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने ब्रेक होतोय. इन ऑर्डर टू अवॉइड सच फेल्युअर, module and face width of gear are adjusted in such a way that beam strength will be always greater than dynamic load. बीम स्ट्रेंथ जी आहे ही नेहमी डायनॅमिक लोड पेक्षा जास्त आपण ठेवण्याचा प्रयत्न करत असते. चला दोन फिगर दाखवलेले आहेत. एक आहे टूथ ब्रेकेज झालेला आहे आणि दुसरा आहे बेंडिंग फटीग, म्हणजे गिअर टूथ जे आहे ते पूर्णपणे बेंड होऊन वर्नआउट झाले आहेत. सेकंड mode of gear tooth failure is the fitting. It is a surface fatigue failure which occurs due to many repetitions of contact stresses. Failure of tooth occurs when the surface contact stresses are higher than endurance limit of material. Failure of tooth starts with the formation of pits which continue to grow, resulting in rupture of tooth surfaces. In order to avoid the pitting, the dynamic load should be less than wear strength of the gear tooth. This is the pitting failure. Next is the soaring. Excessive heat is generated when there is an excessive surface pressure, high speed, or failure in supply of lubricant. It is a stick slip phenomenon in which alternate shearing and welding takes place rapidly at high spots. This type of failure can be avoided by properly designing the parameters such as speed, pressure, and proper flow of lubricant so that temperature at the rubbing faces lies within the permissible limit. आता हा जो सोरिंग फेल्युअर आहे हा कशामुळे होतोय, जे आपण लुब्रिकेशन यूज करत असतोय गिअर मध्ये, त्यावेळी दोन गिअर टूथच्या मध्ये मेशिंग मध्ये जो लुब्रिकंट आहे तो ट्रॅप होतोय आणि कंटिन्युअस वर्किंग मुळे या गिअरचं जे टेम्परेचर इन्क्रीज झालेलं असणार आहे आणि त्या इन्क्रीज झालेल्या टेम्परेचरमुळे तो जो लुब्रिकंट आहे तो लुब्रिकंट त्या ठिकाणी ट्रॅप होऊन त्या ठिकाणी जो वेअर अँड टिअर करणार आहे, जे एक्सेसिव्ह प्रेशर जे ऍक्ट होणार आहे त्याच्यामुळे हा सोरिंग फेल्युअर आपल्याला बघायला मिळत असते. हा जर सोरिंग फेल्युअर आपल्याला जर कमी करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला काही पॅरामीटर प्रॉपरली डिझाईन करावे लागतात. जसं की गिअर ड्राईव्हचा स्पीड असेल, प्रेशर असेल किंवा प्रॉपर फ्लो ऑफ लुब्रिकंट असेल, तर ज्याच्यामुळं जे रबिंग सरफेसेस आहेत त्याचं टेम्परेचर परमिसेबल लिमिटमध्ये विदिन परमिसेबल लिमिटमध्ये राहील, याप्रमाणे आपल्याला डिझाईन करावं लागते. नेक्स्ट इज द abrasive wear. Foreign particles in the lubricants such as dirt, dust, etc. enter between the teeth and damage the form of tooth. म्हणजे बाहेरचे जे डस्ट पार्टिकल्स आहेत, फॉरेन पार्टिकल जे आहेत, हे त्या गिअर ड्राईव्ह मध्ये जे मेशिंग मध्ये गिअर आहेत त्याच्यामध्ये येणार आहेत आणि हे जे फॉरेन पार्टिकल्स आहेत हे फॉरेन पार्टिकल त्या टीथला डॅमेज करू शकतात. त्यालाच म्हणतोय आपण abrasive wear. This type of failure can be avoided by providing filters for the lubricating oil or by using high viscosity lubricant oil, which enables the formation of thicker oil film and hence permits easy passage of such particles without damaging the gear surface. And last one is the corrosive wear. Corrosion of tooth surfaces is mainly caused due to the presence of corrosive materials or corrosive elements such as additives present in the lubricating oil. म्हणजे lubricating oil मध्ये जे काय additives present असणार आहेत त्याच्यामुळेच करोजन तयार होते आणि या corrosive element मुळेच करोजन होणार आहे त्या गिअरचं आणि या करोजन झाल्यामुळे वेअर होणार आहे, त्याला म्हणणार आपण corrosive wear. In order to avoid this type of wear, proper anti-corrosive additives should be added in lubricant. जे lubricant आपण यूज करणार आहे त्या lubricant मध्ये जे काय additives प्रेझेंट आहेत ज्याच्यामुळे corrosion होणार आहे
त्या ॲडिटिव्हची जी काही इंटेन्सिटी आहे ती कमी करण्यासाठी अँटी करोजिव्ह ॲडिटिव्ह आपण त्या लुब्रिकंटमध्ये यूज करणार आहे, जेणेकरून करोजिव्ह विअर होणार नाही आहे त्या गिअर टूथचं. दीज आर द 5 इम्पॉर्टंट गिअर टूथ फेल्युअर. वन बाय वन इज द बेंडिंग फेल्युअर, पिटिंग फेल्युअर, सोरिंग फेल्युअर, abrasive wear and corrosive wear. Okay, thank you friends.